मंडळी आता मी पोचलो आहे माणगावच्या पुढे. आता कॉन्क्रीट रोड लागलेला आहे आणि तुम्ही बघू शकता चारही बाजूला कसं धुकं आहे. जबरदस्त धुकं आहे. एकदम मुंगीच्या पावलाने गाड्या चालत आहेत. नागोटण्याला मी सीएनजी भरला. त्यामुळे चहा प्यायला चाललो. भरपूर टाईम मी चहा पितो करत करत माणगावपासून तर पर्यंत आलेलो आहे. तर या चहा पिलं तर लगेच निघायचे. थोडा गाडीला पण आराम मिळेल. चहा चांगली आहे ना. चिपळूरून पार्ट मागवले, कंपनीचे पार्ट, आणि आता ते बसवत आहेत. आणि हे आहेत आदनानबाई आहेत, ते स्वतः काम करत आहेत. तुमचे चॅनल पण सांगितलं मी त्याला कुठलं आहे ते. पूर्ण गाडीची माहिती आम्हाला यांच्यामुळे सर्व मिळते. गाडीची सर्व्हिसिंग झालेली आहे आणि जो आपला फॉल्ट होता तो पण ओके झालेला आहे. केलं आहे सर्व काम सराने. आणि सर स्वतः घेत आहेत, ट्रायल घेत आहेत. अलिबाग वरनं आले तर अलिबाग वरनं अलिबाग कुठं आहे बघा, संगमेश्वर कुठं आहे. आणि एकदा तुम्ही या अलिबागला नक्की 100% नक्की या. लोकांनी यांना सांगितलेलं क्लचपेट गेल्या, ऍक्च्युली माउंटचा प्रॉब्लेम होता, बरोबर झालाय सॉल्व आणि सुंदर व्यक्तिमत्व आहे. मजा आली. आता आम्ही ट्रायल करू येतो. अलिबागसाठी मी निघणार आहे. नमस्कार मंडळी, कोकणी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सकाळीच मी निघालो बाहेर माझ्या कामानिमित्त. निघालो मी संगमेश्वरला माझं असं काम आहे की बरेच दिवस माझं इर्टिगा गाडीचं काम रखडलं होतं की क्लच प्लेटचा थोडा प्रॉब्लेम होत होता. तर मी इथे अलिबागमध्ये मला तसा कोण मेकॅनिक सापडलं नाही की गाडीचं काम करायला. तर माझे मित्र आहेत आणि संगमेश्वरचे यूट्यूबर आहेत, अदनान हकीम सर. तर त्यांच्याशी माझा संपर्क असतो कायम. चॅटिंग करतो किंवा फोनवर पण बोलतो. भेटलो पण त्यांना 1-2 वेळा मी जाऊन तिथे. आणि ते त्यांचं गॅरेज आहे धामणीला, संगमेश्वरला. तर तिथे आता मी गाडी घेऊन चाललो आहे. सकाळी 10:30 वाजता मला बोलवलं आहे आणि काम करून मला लगेच तिथून अलिबागसाठी परत निघायचं आहे. तर बरोबर मी माझा डबा वगैरे घेतला आहे, चहा वगैरे झाले आणि आता मी निघालो आहे संगमेश्वरसाठी. 4:45 वाजलेले आहेत आणि मी त्यांच्या पुढचा तुम्हाला प्रवास माझा दाखवणार आहे आणि काम कसं कितपत होतं ते पण सांगणार आहे. तर हे अनअपेक्षितपणे सर्व झालेलं आहे की मला एवढ्या लांब जायचं नव्हतं. आणि पण आपलं गाडी आहे आणि आपल्या पुढचा प्रवास पण आता मेमध्ये किंवा मार्च एप्रिल गावी फेऱ्या होणार आहेत. त्याच्यासाठी गाडी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि कधी पण गाडी आपली व्यवस्थित जर काम निघालं तर त्याचं काम आपण टायमावर केलं पाहिजे. तर जाऊया आता, निघूया संगमेश्वरसाठी. अंकिताने गाडीमध्ये डबा वगैरे ठेवला आहे. गाडी लॉक झाली आहे. हां, गाडी लॉक झाली होती. तर डबा ठेवते, पाणी वगैरे सर्व, मोबाईल, सगळ्या वस्तू मी जागच्या जागी गाडीमध्ये पहिल्यांदा रात्रीच ठेवून घेतो. आणि सरांसाठी मी घेतलं आहे शेंगाच्या, मी शेंगा घेतल्या आहेत आणि मुलाची भाजी घेतली आणि थोडीशी बोरं घेतलेत. तर जाताना आपली अलिबागची काहीतरी त्यांना भेट द्यावी असं मला वाटत होतं. तर थोडं देऊया आपण त्यांना. एकदम हात हलवत कसं जाणार. चला निघूया संगमेश्वरसाठी. तिथे थांबणार आहे, तिथे तुम्हाला मी अपडेट देतच राहणार आहे. अलिबागमध्येच मला बरंच धुकं आहे बघा इकडे. म्हणजे आता बाहेर काळोख आहे घराच्या बाहेर, पण मला माहिती पडतं की आजूबाजूला धुकं आहे. थोडं खालीच आहे, डोंगर तर काही दिसत येत नाही मला समोर. 5 वाजायला आलेत तरी पण. तर चला जाऊया, निघू सावकाश सावकाश. कारण पुढचा प्रवास बघू कसा होतो. कारण धुकं जास्त असलं तर मला कमीत कमी नागोठण्यापर्यंत तरी सावकाश जावं लागेल. हायवेला कसं धुकं असेल का माहीत नाही मला. तर चला लवकर निघूया. मंडळी पोचलो आहे आता, नागोठण्याला पोचलो आहे आणि नागोठण्याला CNG पंपाचं CNG भरतो इकडे. त्याच्यानंतर
पुढे बघू इथं कुठे पुढे चहा वगैरे मिळाली तर चहा पिऊन घेईन, कारण वाटत नाही आता एवढं लवकर चहा कुठं मला भेटेल अशी. इथे बाजूला हॉटेल आहे ते पण बंद आहे. तर चला CNG झाला की आपण निघायचे ताबडतोब. CNG भरलं की पुढे जरा चहाचं बघतो कुठे मिळतं काय. चला CNG झाला आहे बघू ना मंडळी. CNG भरल्या आता गाडीमध्ये आणि आता मी आहे नागोठण्याला. नंतर कुठे पुढे स्टॉप घ्यायचा तर बघूया, कारण लवकरात लवकर आपल्याला पोचायचं आहे. चला आता आपण निघूया. अजून काळोखच आहे. 6 वाजून 10 मिनटं झालेले आणि आता आपण निघालो पुढे. मंडळी आता मी पोचलो आहे माणगावच्या पुढे. आता कॉन्क्रीट रोड लागलेला आहे आणि तुम्ही बघू शकता चारही बाजूला कसं धुकं आहे, जबरदस्त धुकं आहे. एकदम मुंगीच्या पावलाने गाड्या चालत आहेत. नागोठण्याला मी CNG भरला, कुठेही मी चहा प्यायला थांबलो नाही, कारण थांबायलाच चान्स नाही आहे, कारण गाड्या सर्व एकाच्या एक मागे मुंगीच्या पावलाने चालल्या होत्या आणि कोण कुठे गाड्या ठोकेल काय बोलू शकत नाही. आताही बघा तुम्हाला इथून माणगावचा, इथून मी आलो, हा माणगाव इकडे आहे आणि या साईडला इकडे संगमेश्वरला मला जायचं आहे. गाडी साईडला लावली, ब्रिजवरतीच लावले, कारण मी बरेच टाईम मागे जागा शोधत होतो की गाडी लावूया कुठेतरी आणि थांबूया थोड्या वेळ. तर तो चान्स मला मिळालाच नाही थांबायला, कारण गाड्याच कुठे साईडला लावायची ती समजत नव्हती. कुठला गाडीवाला पण आपल्याला टच करू शकतो कधी, पण धुक्यातून कोणाला आपण बोलू शकत नाही. त्याच्यामुळे पार्किंग लाईट लावू, पार्किंग लाईट गाडीला बघा पूर्ण धुकं आहे. आत्ता वाजले 7:15 आणि 7:15 वाजले तरी एकदम अंधार आहे, पूर्ण धुकं आहे. मला 10:30 वाजेपर्यंत पोचायचं आहे संगमेश्वरमध्ये. तर बघूया किती वाजता पोचेन मी तेवढ्या टायमाला, कारण हे धुकं कुठपर्यंत असेल मला माहिती नाही. पण आपण स्लो चालायचं आहे, गाड्याच्या मागून गाड्या चालायचं आहे. जास्त घाई करून पण फायदा नाही आहे, कारण आपल्याला सेफमध्ये जायचं आहे आणि लवकर पण पोचायचं आणि सेफमध्ये पण जायचं आहे. तर चला निघूया. पुढे एखादा चहावाला भेटलं तर मी चहावाल्याचीच वाट बघतोय की कुठे चहावाला भेटू, पण मला अजूनपर्यंत कुठे चहावाला दिसला नाही उघडलेला. माणगावला होता पण माणगावला थांबायचा चान्स नव्हता, गाड्याच्या मागे गाड्या होत्या. ते गारवा कमी आहे पण धुकं खूप जबरदस्त आहे. धुक्याची चादर पसरली आहे जबरदस्त, तुम्ही बघू शकता माणगावमध्ये. आणि हा धुकं काही लोकांना फिरायला मजा येत असेल किंवा धुकं खूप छान वाटत असेल, पण हे धुकं आपल्या गाडीवाल्यांसाठी पण चालवताना ते पण धोक्याचं आहे. ह्या धुक्याच्यामुळे जो फारटा पडतो, झाडावर पडतो, आंब्याच्या मोहरवर पडतो किंवा शेतीवर पडतो, त्याची शेती पूर्णपणे खराब होते. त्याच्यामुळे रोगटा पडतो आणि शेतीचं नुकसान होतं. माझंही कांद्याचं नुकसान झालेलं आहे. पोलिसांनी गाडी अडवली होती, लायसन मागितलं, लायसन दिलं. आपली गाडी एनी टाईम ओके असते कुठल्याही गोष्टीमध्ये, सर्व पेपर्स वगैरे, इन्शुरन्स वगैरे सगळं आपलं ओके असतं. त्याच्यामुळे आपल्याला घाबरायची काही गरज नाही. RC वगैरे सर्व ओके पाहिजे आपल्याला आणि त्याच्या आपल्याकडे झेरॉक्स वगैरे सर्व पाहिजे आणि मोबाईलमध्ये पण डाउनलोड करून ठेवायच्या डिजिलॉकरमधून, किंवा तुमच्याकडे नसती तर आपण डिजिलॉकरमधून त्यांना पण पोलिसांना दाखवू शकतो तुमचं लायसन वगैरे आणि RC बुक वगैरे. तर प्रॉब्लेम काय नाही. आणि मेन काय झालं, मी मागे गेलो होतो, जास्त दिवस नाही झाले, 8 ते 10-15 दिवस झाले असतील. मी आणि भारती गेलो होतो गावाला. थोडं काम होतं माझंही, त्याच्यासाठी दोघंही गावाला गेलो होतो. आणि होतं काय की भारताने लागते झोप, तिथे पोलीस होते. तर मी समजलो की हे झोपलेले आहेत, प्लस त्याने बेल्टसुद्धा लावलेला नव्हता. मी समजलो आता आपल्याला 1500चा चुना लागणार आहे. पण काय झालं की पहिल्यांदा त्याने उठवलं, बोल उठा आता. आणि नंतर लायसन वगैरे बघितलं, सर्व त्यांनी चेक केलं, आपलं गाडी सर्व ओके होती. आणि परत धुकं चालू झालेलं आहे, परत धुकं चालू झालं आहे, जबरदस्त धुकं आहे. तर मला ते लायसन वगैरे घेतले, म्हणतो फाईन मारा. बोला कसला, तर बेल्ट नाही आहे साहेब, बघा काहीतरी. तर 500 रुपये त्यांनी मागितले.
म्हटलं 500 नाही 200 आहेत. अहो 200 काय म्हणतो, ते झोपले पण आहेत म्हणतो, पुढच्या सीटवर झोपायला अलाउड नाही. म्हटलं 2 प्रॉब्लेम आहेत. तरी पण त्याला मी काही करून, मला माहिती आहे की याला 500ची नोट दिली का हा का आपल्याला परत देत नाही. मग मी काय केलं की त्याला 200 दिले. साहेब एवढेच आहेत बघा, अजून CNG वगैरे भरायचं आहे असं तसं त्याला सांगितलं आणि पटवलं. तर ते पैसे आपले जाऊ शकतात. एक वेळ मे महिन्यामध्ये मी आणि कुणाल चाललो होतो आणि अंकिता आपलं 1 महिन्याच्या आम्ही सुट्टीवर असतो तेव्हाही कुणालने बेल्ट जस्ट काढला होता हातकांब्याच्या पुढे आणि पुढे पोलीस उभे. जिथे पोलीस चौकी आहे तिथे पोलीस नव्हते, त्याच्या पुढे जाऊन पोलीस उभे होते टर्नवरती. आणि कुणाला वाटलं की आता पोलीस नसणार आहेत, तर नेमके पुढे पोलीस उभे होते आणि त्याने 200 रुपयाचा फाईन मारला आणि ते त्याला मी जीपे केले होते. काही चुका आपल्या पण असतात, काही चुका पोलिसांचे पण जाणून बुजून ते करतात, पण शक्यतो आपण आपल्या चुका करायच्या नाही. हा माझी इथे फक्त एकच चूक होऊ शकते की सील्ड बेल्ट. माझ्या इथे फक्त एकच चुकी कोणी करू शकतो की सीट बेल्ट जर लावला नाही तरच माझ्या गाडीला फाईन बसू शकतो. कारण मी बाकीचे माझ्या स्पीड लिमिट वगैरे सर्व गोष्टी माझ्या बरोबर असतात. बेल्ट वगैरे आणि लेनमध्ये चालणे या सगळ्या गोष्टी मी तंतोतंत पाळतो आणि दुसऱ्यांपासून सावधान राहतो जास्त करून. आता धुकं जास्त आहे, आता मध्ये गेलं होतं धुकं आणि आता धुकं परत जोरदार चालू आहे. परत पार्किंग लाईट चालू करायला लागले मला. तर आता हे धुकं कुठपर्यंत पाठ सोडणार आहे ते काय मला माहीत नाही, पण हे आता जसा सकल भाग येणार आहे तसं ते चालू राहणार आहे धुकं. कुठचं आहे हे गाव कुठचं आहे? लोहारे. यामध्ये चहा प्यायला चाललो. भरपूर टाईम मी चहा पितो करत मानगावपासून तर पर्यंत आलेलो आहे. तर या चहा पिलं की लगेच निघायचे. थोडा गाडीला पण आराम मिळेल. चहा चांगली आहे. टायमात आपण पोचणार आहे, काय लेट नाही होणार आहे. बरोबर कव्हर केलं मी. एक मिनिट. धुकं गेलंय आणि आता भरधाव गाड्या निघाल्यात बघा सगळ्या. चहा प्यायला उभं राहिलो, 10 मिनिटं थांबतो. सुसार गाडी निघाल्या, त्या धुकं कमी झालंय बऱ्यापैकी. चहा वगैरे झालेली आहे आता आणि आता डायरेक्ट चिपळून CNG भरायला. तोपर्यंत कुठे थांबायचं नाही आहे. तर चिपळूणच्या नंतर आपण फटाफट पोचतोय 10:30च्या आतमध्ये संगमेश्वरला, धामणीला गॅरेजवरती. चला आता म्हणजे वडापाव खायला थांबलोय कामठेमध्ये. कामठे या साईडला अशी गाडी उभी केली आणि थोडा नाश्ता करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे जवळच आहे धामणी. त्याच्यामुळे उशीर आपल्या काय झालं नाही, टायमात आपण पोचलेलो आहोत. तर चला जरा नाश्ता पाणी करून घेऊया वडापाव वगैरे आणि नंतर निघूया पुढे गॅरेजवरती. मंडळी फायनली आता मी पोचलो आहे गॅरेजवरती. तुम्ही बघू शकता इथे गॅरेज आहे. धामणीला आहे गॅरेज. बघा एक रॅम्पवर गाडी ते आता उतरवणार आणि इथं माझी गाडी आहे बघा, इथं आणली मी. तर एक 10 ते 15 मिनटात ते पोचतात गॅरेजवरती. त्याच्यानंतर गाडी ती रॅम्पवर घेणार आहेत. तर बघू आता किती वाजता तिथे, काही बोलू शकत नाही किती वाजणार ते. तर आता वाट बघतोय मी. कॉल केला तिथे ना, तर म्हणजे एक 10 ते 15 मिनटात मी इकडे पोचतोय. तोपर्यंत वेट करायचं तुम्ही. तर म्हणजे आता तुम्ही बघू शकता हा इकडे आहे शास्त्री वगैरे जातो रस्ता आणि हा जातोय आपल्या अलिबाग साईडला म्हणजे मुंबईला. गाड्यांचा धमाक्षण जोरात आहे. इथे पण गाड्या भरपूर उभ्या आहेत. माझ्या पाठीमागे पण तुम्ही बघा, इकडे पण सर्व गाड्या लागलेल्या आहेत आतमध्ये रिपेरिंगसाठी. तर थोडा वेळ वाट बघूया. माझं सामान वगैरे मी नीट ठेवतो इथे गाडीमध्ये, म्हणजे त्यांना
प्रॉब्लेम नको व्हायला ते जेवण वगैरे आणलं ते पाठच्या सीटवर ठेवून देतो आणि त्यांच्याकडे भाजी आणली ती पण मागच्या सीटवर ठेवून देतो. चला तोपर्यंत इथे वाट बघूया दुसरं काय करणार. लेबर चार्ज फ्री करून टाका. अच्छा मुन्ना शेठ हे बघा गाडीचं काय झालेलं आहे. अशी पूर्ण काय तुटलं होतं आपलं ते इंजिन फाउंडेशन तुटलं होतं ते टाकलं आहे आणि बाकीचे बघा पूर्ण अशी आपली पूर्ण असं खोललं आहे. हे बघा टोटल खोलली आहे गाडी आणि आता पार्ट रत्नागिरीवरून मागवले ना, चिपळूरून पार्ट मागवले कंपनीचे पार्ट आणि आता ते बसवत आहेत. आणि हे आहेत आदनानबाई आहेत, ते स्वतः काम करत आहेत. तुमचे चॅनल पण सांगितलं मी त्याला कुठलं आहे ते. पूर्ण गाडीची माहिती आम्हाला यांच्यामुळे सर्व मिळते. गाडीची सर्व्हिसिंग झालेली आहे आणि जो आपला फॉल्ट होता तो पण ओके झालेला आहे. केलं आहे सर्व काम सराने आणि सर स्वतः घेत आहेत, ट्रायल घेत आहेत. अलिबाग वरनं आले तर अलिबाग वरनं अलिबाग कुठं आहे बघा आणि संगमेश्वर कुठं आहे. आणि एकदा तुम्ही या अलिबागला नक्की 100% नक्की या. लोकांनी यांना सांगितलेलं क्लचपेट गेल्या ऍक्च्युली माउंटचा प्रॉब्लेम होता, बरोबर झालाय सॉल्व आणि सुंदर व्यक्तिमत्व आहे. मजा आली मजा आली. आता आम्ही ट्रायल करू इथून अलिबागसाठी मी निघणार आहे. चला तर मंडळी फायनली आपली गाडी ओके झालेली आहे आणि सरांना बिल वगैरे दिलं आहे. 8,535 रुपये माझे बिल झालं आहे आणि बिल पे करून थांबलो आहे. अजून एक कोणतरी माझ्याबरोबर येतो आहे अलिबागच्या साईडला, म्हणजे मी त्याला नागोडण्यापर्यंत सोडू शकतो. इथून कट मारून मी अलिबागला निघून जाईल. तर सर विचारायला गेले आतमध्ये. हां ओके कोण नाही येत आहे ते बोला की जा तुम्ही. ठीक आहे चला आपण निघूया. आता जाऊन जरा थंड पाणी पितो, सोडा मारतो. संगमेश्वरवरून बरोबर 4 वाजता निघालो मी आणि आत्ता आलो आहे माणगावला. आणि माणगावला नेहमीप्रमाणेच संध्याकाळी ट्रॉफिक लागलं आहे बघा. कॉन्क्रीटचा रोज संपणार आहे आणि आता माणगाव सुरू होणार आहे. तर ट्रॉफिक पण बघा, ट्रॉफिक लागलं आहे. अजून काळोख पडणार आहे. आत्ता काळोख पडायला सुरुवात झालेली आहे आणि मार्केटचा टाईम आहे. त्याच्यामुळे काय आहे की ट्रॉफिक असते. सर्व बाजार वगैरे खरेदीसाठी लोक निघतात आणि ट्रॉफिक जाम होतं रस्त्यावरती, मोठमोठ्या गाड्या वगैरे. आता मी लवकर पोचणार होतो पण काय माहिती आहे की माणगावला किती ट्रॉफिक आहे आणि इंदापूरला किती ट्रॉफिक आहे. तर एवढ्या लांबून फटाफट धावत आलो मी रपरप. कुठे जास्त होल्ड घेतलं नाही. फक्त एकदा पोलादपूरला मी CNG भरला. जाताना मी चिपळूणमध्ये भरला होता आणि आता येताना पोलादपूरमध्ये भरला. मी कुठेही चहा वगैरे प्यायला थांबलो नाही. चला गाडी आता सुटलेली आहे. एका मेकाच्या पुढे पळापळ चालू आहे, त्याच्यामुळे आणखीन जाम होत आहे. आता रेल्वेचा ब्रिज आहे माझ्या पुढे, घुसायला बघतोय पण काय माहिती रस्ता शॉर्ट आहे. घुसतात आणि मग दुसऱ्याने दाबायला बघतात तिकडे आणि प्रॉब्लेम होतो मग. तर बघू किती वेळ लागतो ते. आता मी पण शॉर्टकट मारायचा विचार करत होतो कारण डबल लाईनी गेले ना तर एक तर मार्केटमध्ये पण ट्रॉफिक असणार आहे आणि आपण डबल गेले तर अजून ट्रॉफिक होणार आहे. त्याच्यामुळे मी काय घुसणार नाही आहे कारण जेव्हा मी घुसायचा कधी प्रयत्न करतो तेव्हा नक्की फसतो मी. तेव्हा असं झालेलं आहे माझ्या बरेच वेळा. म्हणून आता टाईम लागले तरी चालेल, मला काय आता प्रॉब्लेम नाही. आता घरीच जायचं आहे तर बंपर टू बंपर चालायचं आहे. आता 9:15 वाजता मी आल्यावरती फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली आणि म्हटलं व्हिडिओ संपूया आपण इथे. तर मी निघालो 4, 4:15च्या दरम्यान निघालो आणि 8:15पर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं. पण झालं असं की माणगावमध्ये जबरदस्त ट्रॉफिक होतं आणि माझा बरोबर पाऊण तास इथे बंपर टू बंपर ट्रॉफिकमध्ये गेला. अर्थातच पाऊण तास मी लेट पोचलो. तर ज्या कामासाठी मी गेलो होतो संगमेश्वरला तर तिथे काम माझं मस्त झालं की कोणाला माहिती पडलं नव्हतं की गाडीचा नेमका फॉल्ट काय आहे. तर ते शोधून काढलं आणि त्याची रिपेरिंग केली.
8,535 रुपये खर्च आला. तर मी तयारी करून गेलो होतो, पण अंधनाथ सर आहेत, त्याने चांगलं काम केलं आणि ते मोठे यूट्यूबर पण आहेत संगमेश्वरचे आणि नाव आहे त्यांचं मोठं. तर त्याने माझी स्वतः गाडी केली आणि रिपेरिंग. खूप मेहनत असते, मेहनतीचं काम असतं ते. स्वतः केली रिपेरिंग, ट्रायल घेतली आणि मग मी तिथून निघालो इकडे घरी. शेगलाच्या शेंगा, मुलाची भाजी आणि बोरं नेली होती थोडी सरांना, ती दिली आणि त्याने काम वगैरे चांगलं झालं सर्व. आता गावी जाताना थोडंसं बाकी ते काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. ते मेमध्ये सुट्टीमध्ये जाणार, तेव्हा तिथं आपण करणार आहेत ते काम. चला आता जेवूया, बघू जेवायला काय. अंकिता बोलते की वांग्याची भाजी बनवली, वांगाने जवला बनवला आहे. तर ठीक आहे, खाऊया. कारण चिकन किंवा मच्छी आणायला मी इथं नव्हतं उपलब्ध. तर कोणाला ते चिकन होतं तो खाऊन मोकळा झाला, बाकी आम्ही मच्छी वगैरे काढली नव्हती. तर एक दिवस रविवारचा आपण असाच वेळ मारून नेलेला आहे. तर जवला टाकला आहे वांग्यामध्ये आणि ते आता भाजी करायची केलेली आहे. भाजीमध्ये जवला टाकला आहे आणि भाकरी आहे नाचणीची, तर ती खायची आहे. चला आता व्हिडिओ आता मी थांबवतो आहे आणि जेवायचा टाईम झाला, भूक पण लागली आणि कंटाळा पण आला, डोळे दुखत आहेत. कारण की डोळे दुखतात अशा कारणाने, कारण आता LED लाईटचा वापर भरपूर झालेला आहे गाड्यांना. सगळ्यांच्या मोठमोठ्या LED लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे काय म्हणते आपले डोळे भरपूर दुखतात. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.